मागचा सामना अपवाद ठरला होता, प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला होता, बिग टार्गेट सेट केलं होतं 83 धावांचं आणि सामना देखील जिंकला होता. आणि इथे बघा सायंकाळच्या सत्रात केदारनाथ खरवताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले, बिग टार्गेट सेट करण्यात त्यांचा इथे मानस असेल. आणि पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं. त्यांचा सलामीचा फलंदाज आपण पाहिलं तर मंचावरती दाखल झाला होता, ज्याने आपण पाहिलं तर मागच्या सामन्यात 13 चेंडू आणि 48 धावांची खेळी केली. क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. मिश्का ऐतिहासिक पवनतलावरती धावांचा पाठलाग करताना सायंकाळच्या सत्रात थोडंसं अवघड मानलं जातं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारले केदारनाथ खरवते संघाने. क्षेत्ररक्षण लावून का मिश्का 11. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर स्पर्धेचं टायटल अर्थात शेखर निकम चषक, शेखर निकम मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहत आहेत सचिन पाटेकर, प्रोजेक्ट चेअरमन बरकत पाते. या स्पर्धेसाठी संस्थापक मनोज जाधव चांगली कामगिरी पाहतात. चांगली कामगिरी आपण पाहिलं तर समीरभाई काझी यांच्या माध्यमातून असेल, आल्हाद यादव, इम्रानभाई कोणकरी मर्चंट नेव्ही ऑफिसर. या स्पर्धेसाठी अत्यंत मोलाचं सहकार्य संदीप रागुष्टे असेल, इम्रान खतीब, जहीरबाई कुंडलिक, अनिकेत ओतारी, सचिन साडविलकर, राहुल कांबळी, राष्ट्रवादी महिला क्षेत्राध्यक्ष मनाली जाधव, पूनम भोजने, जफर कटमाले, स्वीय सहाय्यक आपण पाहिलं शेखर सरांचे विश्वनाथ कांबळी सर, स्वीय सहाय्य शेखर सरांचे अमित सुर्वे सर असतील, सचिन शिंदे, इमाम शहा, तदनंतर स्वीय सहाय्य उपसरपंच सावर्डे जमीरबाई यांनी देखील या स्पर्धेसाठी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. आणि या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय शेखर निकम चषक 2025 तारा. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच क्वार्टर फायनल. या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म कोण करणार ती दर्शवणारी एक लढत आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी. जो संघ जिंकेल परवाच्या सत्रामध्ये सेमीफायनल संघ खेळण्यासाठी 6 षटकांचा मॅच आहे. 4 गोलंदाज वापरले जातील, 2-2 1-1 असं गोलंदाजीचं पृथक्करण असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये बॉल हरवला तर नवीन बॉल दिला जाईल, 2 षटकांनंतर बॉल हरवला तर मात्र जुना बॉल दिला जाईल, तो देखील चॉईस बॉल नसेल याची नोंद घ्या. सामन्याला सुरुवात ऑल सेट ऑलरेडी. पंच प्रमुख पंच आपण पाहिलं तर विक्रम गोट्या भोसले, स्क्वेअर लेग पंच निलेश टेरवकर. सलामीचे षटक मोनू यादव, स्ट्राईकवर विकी. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता मोनू यादवने देखील. जेव्हा जेव्हा पवन तलाव मैदानावरती आलं तेव्हा तेव्हा त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली. सुरुवात मात्र अतिशय प्रभावी आहे. इथे बघा मोनू यादवने चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूने सुरुवात केली. चांगलं स्विंग पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. सायंकाळच्या सत्रात सज्ज झालाय मोनू स्ट्राईकवर विकीसाठी. 6 षटकांचा मॅच असेल. इथे मात्र एका धावेवरती डीप कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते. एका धावेने प्रारंभ सुरुवात मात्र इथे विकीच्या बॅटमधून आलेली एक धाव. आतापर्यंत दीपेश आणि विकी अशी सलामीची जोडी मागच्या 2 मॅचमध्ये आणि तीच कंटिन्यू केले ह्या मॅचमध्ये देखील. आतापर्यंत चांगले रेकॉर्ड पाहायला मिळते. इथे मात्र वाडाशी बिलॉंग करणारे म्हणजे पालघर वाड्याशी बिलॉंग करणारे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आपण पाहिलं तर केदारनाथ करवते संघामध्ये खास करून विकी आतापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या 48 धावांची खेळी आणि संघाचा सांघिक स्कोर देखील या संघाने केला होता 82 धावा मागच्या सामन्यात. फुल टॉस, कडक शॉट, चेंडू चाललाय दणदण करत, चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. मॅच मधील पहिलाच चौकार येतोय. यस आपण पाहिलं तर दीपेशच्या बॅटमधून चेंडू फरार, मितन झावा 4. ऐकूया नैनेश डीजेचा तरार. आतापर्यंत 3 बॉल झाले. धावसंख्या आपण पाहिलं तर 5 धावा. दिशा बदलून गोलंदाजी. आतापर्यंत पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांश दिशेने वळतायत मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र जोडली जाते. 6 धावसंख्या फलकावरती. पहिला चेंडू डॉट, तदनंतर सिंगल, तदनंतर चौकार आल्यानंतर मात्र दिशा वरकटलेला गोलंदाज मोनू यादवला आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 6. बिनबाद षटक क्रमांक पहिलं. हो इथे बघा पडल्यानंतर पुन्हा एकदा आउट स्विंग. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय पॅव्हलिन एंडकडून मोनू यादव. एका चौकाराचा अपवाद वगळला तर आतापर्यंत चांगली लाईन अँड लेंथ. इथे बघा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे
आणि दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं तर जखडून ठेवलं आहे. मागच्या 2 पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा कुठल्या होत्या. सर्वात मोठं षटक होतं मागच्या सामन्यातलं 24 धावांचं. आक्रमण केलं होतं विकीने, त्याला चांगलं सेन्सिबल क्रिकेटकडून मोलाचं सहकार्य केलं होतं. स्ट्राईक रोटेट केलं होतं दीपेशने, तोच दीपेश स्ट्राईकवर. हो, पुन्हा एकदा यष्टीरक्षक आणि गोलंदाज डॉट चेंडूची सांगता मात्र होते. डावखुरा गोलंदाजाकडे मित्रांनो नॅचरल स्विंग असतं. इथं बघा जेव्हापासून लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा केला ना, त्यापासून 2 डॉट चेंडू येताना आपण पाहिले. चांगलं लाईन आणि चांगली लेंथ पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय कमालीचा. एष्ट्यांच्या मागे सुरेख यष्टीरक्षण. धावसंख्या केवळ 7 धावा. धावसंख्या आहे 6. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर भिरकावून दिले मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी कॉल. इथे बघा अत्यंत खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी. इथे नक्कीच एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केले. धावसंख्या 2 निवडते. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 षटकांच्या मॅचमध्ये बिनबाद 8. दुसऱ्या षटकांमध्ये काय घडणार तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. नाही विकीने आतापर्यंत 2 मॅचमध्ये सुंदर बॅटिंग केली. मागच्या सामन्यात 48 धावा कुठल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. सामना जिंकून दिला होता आणि क्वालिफाय देखील करून दिलं होतं संघाला क्वार्टर फायनलसाठी. हो, इथे ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू होता. पंचांच्या हात समांतर. आणखीन एक धाव अवांतर. अवांतर धावेने इथे बघा पंचांनी प्रथमच आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या पंचांकडे अपील केलं आहे. पाहूया. नो की स्क्वेअर बॉल एक्स्ट्रा मात्र आहे, परंतु त्याच्यावरती निर्णय कोणता येतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण बघा नो चेंडू असेल तर फ्री हिट देखील मिळणार. त्यासाठी हा बॉल अत्यंत महत्त्वाचा आहे. पंचांचा डिसिजन पाहूया काय घडलंय. स्क्रीनवर जाऊया. रितेशने टाकलेला बॉल नक्कीच आपण पाहतोय शेखर निकम मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2025चा थरार. इथे पंचांचा इशारा येतोय यस नो बॉल. तिसरे पंच म्हणून आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जातात आदन दळवी. उघडाडोळी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. रितेश सज्ज झाला स्ट्रायकर. आक्रमक विकी. ओ फुल टॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण. पॉईंटच्या पट्ट्यात एकच धाव मात्र मिळते. धावसंख्या 1ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक 2. फ्री हिटचा चेंडू होता. विकी स्ट्रायकर होता, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी. रितेश आपण हा देखील एक डावखुरा गोलंदाज सज्ज झालाय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. और UFC चा सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच बघा ज्या प्रकारची गोलंदाजी चालले पॅव्हलिन एंडकडून. रितेशने बघा जेव्हा फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत नाहीत तेव्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न असतो. इथे देखील विकीचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. एका धावेने संघटित स्थिती डबल अंकात म्हणजे 10-10 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2. क्वार्टर फायनलमध्ये जेव्हा संघ जातात तर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल तेव्हा एक प्रेशर असतं मॅच जिंकण्याचं. इथे जर संघ कोणता जिंकलं तर सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करणाऱ्या स्पर्धेतील पहिला संघ असेल. हो, इथे मात्र आखूट टप्प्यात चेंडू भिरकावून दिले मिड विकेटच्या दिशेने. काय झेल टिपलाय. अप्रतिम कॅच. पकडो कॅच जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो. सुंदर झेल टिपलाय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. दिवेश बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरता हुआ फिर से नैनेश डीजे बचता हुआ.
मोठा षटकार प्रज्वलच्या बॅटमधून आला होता, तोच तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतोय. संघ थोडासा अडचणीत सापडला आहे. बघा पहिल्या षटकात सुंदर गोलंदाजी केली, 8 धावा दिल्या होत्या, एका फलंदाजाला बाद केलं. तदनंतर रितेशने या षटकाची सुरुवात अत्यंत प्रभावी केली. ह्या षटकात केवळ आणि केवळ 2 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केलं आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. शेवटच्या दिवशी खेळायचं असेल, सत्रात खेळायचं असेल तिथे जिंकणं फार गरजेचं आहे. जिंका किंवा मरा, डू ऑर डाय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजरखटी, दुर्घटना घटी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. धक्का क्रमांक 2, 2 गडी बाद 10. यस डीजेचा थरार देखील पहा. यस रितेशला बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं. ह्या आधीच्या चेंडूवरती आखूट टप्प्याचा चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग नव्हतं, सुंदर झेल टिपला होता मिड विकेटला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. धक्का क्रमांक 2. हॅट्रिक झाले ऑलरेडी या स्पर्धेत. रायनल याला आपण पाहिलं होतं, सुरेख हॅट्रिक केली होती, मेडन ओव्हर देखील टाकला होता. आणि तदनंतर इथे मात्र आपण पाहिलं तर सज्ज झाला आहे हॅट्रिकसाठी रितेश. बघा रेकॉर्ड तोडण्यासाठी असतात, इतिहास घडण्यासाठी असतो. अनेक विक्रम या मैदानावरती आपण पाहिले, त्यापैकी आणखीन एक विक्रम केला जाणार का सांगणारा. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे पॅव्हलिन एंडकडून. इथे मात्र रितेश स्ट्राईकवर असेल. नवीन बॅटर शुभम. 2 फलंदाजांना बॅक टू बॅक. बघा ज्या संघाने या स्पर्धेत सर्वात जास्त डावा ठोकल्या होत्या मागच्या मॅचमध्ये, त्यांची अवस्था बघा काय केली गोलंदाजांनी. सुरेख गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा आउटस्विंग पाहायला मिळतो. पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा आणखीन एक डॉट चेंडू. या षटकात खास करून ज्या प्रकारचे रितेशने गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केले, व्हेरिएशन केलं आहे. ब्लॉक होलमध्ये देखील टाकला आहे, शॉर्ट पिच देखील टाकला आहे, स्लोवर देखील टाकला आहे, यॉर्कर देखील टाकला आहे. सर्व काही पाहायला मिळते पॅव्हलिन एंडकडून गोलंदाजीमध्ये. रितेशच्या व्हेरिएशन ज्याच्याकडे आहे क्रिकेटच्या पटलावरती, त्याला सक्सेसफुल होताना पाहिलं आहे. सक्सेसफुल गोलंदाज रितेश. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे बघा खेळाडूला काही जमलं नाही, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातो. षटक क्रमांक 2 देखील संपते. पॉवरप्लेचं 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत सर्वात चांगली गोलंदाजी राहते. गोलंदाजी करताना मिश्का 11च्या माध्यमातून 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 धावसंख्या फलकावरती आहे. येणाऱ्या 4 षटकात काय घडते, काय बिघडते, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. दमदार आमदार शिखर निकम चषक 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया नैनेश डीजेचा थरार. चिपळूणमधील आणखीन एक लेदर तसेच टेनिसमधील ऑलराऊंडर खेळाडू विकास जोगळेकर, डॉक्टर विकास जोगळेकर यांचं मंचावरती आगमन झालं आहे. त्या मैदानावरती देखील त्यांच्या चांगला खेळ राहील आहे. आणि इथे बघा या स्पर्धेचं ब्रीदवाक्य अतिथी देवो भव. येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, खेळाडूंचा सन्मान केला जातो विकास जोगळेकर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. आमदार चषक, दमदार आमदार चषक 2025मध्ये डॉक्टर विकास जोगळेकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जाऊया रायनल ऑप्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. बघा ह्याच रायनलचा मी नामाचा नामोल्लेख केला होता. रायनलने मेडन ओव्हर टाकला होता ह्या स्पर्धेमध्ये, एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला 5 षटकांच्या मॅचमध्ये. इथे देखील डॉट चेंडूने सुरुवात केली, म्हणजे मागचे 6 चेंडू त्यानंतर हा 7वा चेंडू आहे जो डॉट टाकला. आतापर्यंत रायनल कंटिन्यू आग ओतणारी कंजूस गोलंदाजी पॅव्हलिन यांकडून. रायनल सज्ज झाला, स्ट्राईकवर आहे सलामीचा विकी. हो हो, बघा मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच मंचावरती पाहिलं होतं विकीला. 13 चेंडू फेस केले होते, 4 षटकार, 5 चौकार मारले होते. 48 धावांची सर्वात जास्त खेळी आजच्या दिवसातील ज्या विकीच्या बॅटमधून पाहिली होती, त्याला मात्र जखडून ठेवलंय मिश्का 11च्या माध्यमातून. आतापर्यंत गोलंदाजी काय कमालीची आहे. मोनू यादव पहिले षटक केवळ 8 धावा, तदनंतर रितेशने 2 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलं. आणि रायनल काय गोलंदाजी आहे, ओ हो हो, रायनल काय गोलंदाजी करतो. म्हणतात ना चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ओळखणं फार कठीण जातं, तसंच मात्र ह्या रायनलची गोलंदाजी आक्रमक विकीला देखील ओळखणं फार कठीण बनलं आहे.
ज्याने प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलंय, ज्याने या स्पर्धेत जबरदस्त षटकार चौकारांची आतषबाजी केली, त्याला मात्र रायनलने जखडून ठेवलाय. अप्रतिम. इथं मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटच्या दिशेने. समीर चेंडूवरती येतोय एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढते. 1-1-11 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर क्षेत्ररक्षण पांगवलं जातं. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने खेळाडू डीप मिड ऑन सज्ज झाला. डीप मिड ऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. डीप पॉईंट सज्ज आहे. इथे आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. इथे मात्र नक्कीच रायनल सज्ज झालाय राईट हँडेड बॅट्समन शुभमसाठी. लेग स्टंपवरचा चेंडू आहे. खेळून काढलंय पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. ओ मिस अंडरस्टँडिंग. थोडंसं मिस कॉलिंग पाहायला मिळालं होतं, परंतु कोणताही धोका पत्करत नाही. धावसंख्या आणखीन 1 ने वाढते. धावसंख्या होती 12 धावा. या षटकात देखील बघा डॉट 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 1-1 ही कोणती साईड नाही आहे. ते षटक आहे रायनलचं. जबरदस्त गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. 12 धावसंख्या केवळ फलकावरती. आतापर्यंत प्रत्येक मॅच हाय स्कोरिंग पाहिली. षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि सायंकाळच्या सत्रात बघा पवन तलावरचं एक वैशिष्ट्य आहे. इथे मात्र स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू पाठवून दिलाय फ्लॉटमध्ये. चेंडू सीमारेखा पार येतोय. दमदार आमदार शेखर निकम चषक बिग षटकार, मस्ट निडेड षटकार. DSDJ तो मात्र एका षटकाराने संपवला मित्र म्हणावं लागेल. शुभमच्या बॅटमधून सुरेख फटका आला होता. विकीच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 18. षटक क्रमांक 4. मोनू इथे बघा सुरेख फटका आहे. शुभमच्या बॅटमधून नजाकत पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमारेखा पार. चेंडू फरार. षटकारानंतर येतोय दमदार असरदार कणकणीत चौकार. जाऊया षटक क्रमांक 3. 4थं षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले मोनू यादवचं चौकाराने. छोटा शुभमने चांगला फटका होता. धावसंख्या 22 धावा. मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर 10 धावा आल्यात. आक्रमण सुरुवात केली. हवाई फायर करायला सुरुवात केली. इथे मात्र ॲक्सिलेटर वाढवलं जातोय. 5व्या गेअरवरती गाडी चालवायला सुरुवात केली. चेंडू चाललाय पुढे. क्षेत्ररक्षक मागे. चेंडू जिंकतोय. क्षेत्ररक्षक हारतोय. चौकार बसतोय. पुन्हा एकदा डीजे देखील वाजतोय. याच डीजे बॅटिंग आहे. पहिला चेंडू लेग स्टंपवरचा होता. सुंदर फटका पाहायला मिळाला डीप फाईन लेगच्या दिशेने. तदनंतर बघा बॅकफुटं जाऊन रिव्हर्स स्वीपचा एक सुरेख फटका. स्विच शिटिंग आपण पाहतो शुभमच्या बॅटमधून. आता मात्र धावसंख्या 26 आहे. अद्याप विकी मैदानात आहे. एक बिग बॅटर. दिशा बदलून गोलंदाजी मोनो. इथे मात्र वाईट यॉर्करचा वापर केला जातोय एका धावेसाठी. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 27 धावा फलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 पर्व. पहिलं पर्व ह्यातच काही सर्व. याची देही याची डोळा. क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा. सकाळी दिमागदार उद्घाटन देखील आपण पाहिलं. त्यानंतर दर्जेदार मॅचेस देखील आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांना एक्झरसाइज करावी लागते. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड. 28 धावा फलकावरती. 4थं षटक. 3 षटकांमध्ये 18 धावा होत्या. या षटकात धावा आल्यात बघा. चौकार तदनंतर सिंगल तदनंतर वाईट. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 षटकांमध्ये 60 ते 65 धावा टार्गेट सेट जर केलं
धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण असतं सायंकाळच्या सत्रात. पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. विकी अद्यापही मैदानात आहे. शेवटच्या षटकात बिग षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जोरदार अपील केले जाते पंचांच्या दिशेने. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. काय बघा वळवलंय चेंडूला. बोथ एंड म्हणजे दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता आहे. मोनू यादव जेव्हा जेव्हा चिपळूणमध्ये आलाय क्रीडारसिकांची मनं जिंकलेत, संघाची मनं जिंकलेत, चांगली कामगिरी देखील केली आहे. पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या 8, या षटकात धावा दिल्या 10. चौथं षटक मोनू. हो इथे मात्र विकीचा बॅटमधून निघालेला फटका प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. नोमॅन्स लँडमध्ये आहे. इथे 2 धावा मात्र पूर्ण केले. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती 30 धावा फलकावरती लागत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. विकी 12 चेंडूमध्ये 11 धावा. बघा ज्या विकीला मगाशी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता 13 चेंडूमध्ये 48 धावा, 4 षटकार 5 चौकार होते. तोच विकी बघा 12 चेंडू 11 धावा. याचं कारण म्हणजे गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजाने. पंचांचा इशारा पुन्हा एकदा स्वैर. अवांतर धावेने धावसंख्या 31, 31 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4. 6 षटकांची मॅच असेल. क्वार्टर फायनलचा मॅच देखील आहे. सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म कोण करणार दर्शवणारी ही लढत आहे. मस्ट निडेड बाद फेरीचा सामना असेल. डू ऑर डाय, जिंका किंवा मरा. परवाचा दिवस बघायचा असेल, ग्रँड फिनाले बघायचे असेल तर इथं जिंकावंच लागेल. विकीच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार. शेखर निकम चषक बिग षटकार. षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37. मागच्या षटकात देखील बघा शेवटच्या चेंडूवरती बिग षटकार मारला होता. ह्या षटकात देखील विकीच्या बॅटमधून बिग षटकार आलाय. पालघर वाडेशी बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. चांगला खेळ केला आतापर्यंत. क्रीडारसिकांची मनं जिंकलेत, आयोजकांची मनं जिंकलेत, संघ सहकाऱ्यांची मनं जिंकले आहेत. चांगली फलंदाजी बघा या षटकाराने मात्र चांगली धावसंख्येला आकार घेताना आपण पाहिलोय. बघा पहिल्या षटकात 8, तदनंतर 2, तदनंतर 8 आणि ह्या षटकात 19 धावा. प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलंय. मोनूच्या या षटकाराने एक चांगली स्थिती निर्माण केली. पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं आहे. 37, 37 धावा. सायंकाळच्या सत्रात 60 ते 65 धावा फलकावरती आल्या. तर बघा इथे जर विचार केला तर केदारनाथ करवती संघाची आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी देखील असेल. परंतु रायनल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. मागच्या षटकात रायनलने 8 धावा दिल्या होत्या. पहिल्या 5 चेंडूवरती केवळ 2, परंतु शेवटच्या चेंडूवरती बिग षटकार मारला होता विकीने. 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. नशिबाची साथ. चेंडू जातोय सीमारेखा पार. बाईटच्या स्वरूपात मिळतोय लकी चौकार. ऐकूया बाप करा बॅटमधून आलेली धावा. धावका डीजे. अचानक उसळी घेणारा चेंडू होता. बीट केले फलंदाजाला, विकेट किपरला 4 धावांसाठी चौकार. यस सज्ज झाला पुन्हा एकदा रायनल. इथे मात्र सुरेख फटका. नो डाऊट चेंडू चालले दण करत सीमारेषेचा वेध घेताना चेंडू फरार. पुन्हा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक ऐकूया पुन्हा एकदा डीजेचा थरार. लॉस ऑफ 2 विकेट. ह्या आयकॉनिक खेळाडूंचं एक वैशिष्ट्य असतं. त्यांना ठाऊक आहे रायनल या संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. सरळ बॅटने बॉल चेंडूवरती येत नाहीये. यावेळी बघा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. शुभम खेळतो. 8 चेंडू फेस केलेत 18 धावांवरती आणि काही जबरदस्त फलंदाजी आहे. नशिबाची देखील साथ मिळते. म्हणतात ना नशीब देखील बहादुरांची साथ देते. लकी चौकार आल्यानंतर एक जबरदस्त स्विच शीट आपण पाहिला होता. चौकार तदनंतर 45 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय, फलंदाज बाद झालाय, फलंदाज तंबूत परतलाय, पुन्हा एकदा नैनेश डीजे देखील वाजलाय. चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 3, 45 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5 पॅव्हलियन यांकडून मंचावरती उपस्थित पुन्हा एकदा सर्व मान्यवरचं दर्दी क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत सायंकाळच्या सत्रात. आणि या स्पर्धेसाठी सकाळपासून आपण पाहिलं तर मंचावरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल विकीचा. एका धावेने धावसंख्या 46, 46 धावा फलकावरती आहे. डावातील 5वं षटक, 6 षटकांचा मॅच. स्ट्राईकवर विकीने बघा आतापर्यंत अनुक्रमे 3ऱ्या चेंडूवर शेवटच्या बॉलवरती षटकार मारला, 4थ्या चेंडूवरती देखील शेवटच्या बॉलवरती षटकार मारला. पाहूया 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. रायंडल टू विकी. नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरून जाणारे चेंडू. पंच सांगतात की येस इट इज वाईट. आणखीन एक धाव एक्स्ट्राजमध्ये जोडली जाते, संघाच्या खात्यात देखील जोडली जाते. 47, 47 धावा, 47 धावा फलकावरती आहेत. तर 5वं षटक, यानंतर एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकवर विकीच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा फुल टॉस होता, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला रोखलंय. एकाच धावेवरती देखील समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे बघा एकूण 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 48, 3 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा. शेवटच्या षटकात काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया नैनेश डीजे. गोलंदाजीवरती शेवटचे आणि अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय रोहित. सलामीचा फलंदाज अद्याप विकीने दोन्ही मॅचमध्ये बॅटिंग केली. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विकी होता. 48 धावा आतापर्यंत सर्वात आजच्या दिवसातील
सर्वात मोठी धावसंख्या त्याच्या नावावरती आपण आतापर्यंत पाहतोय. इथे इथे बघा बॅक टू द बॉलर खेळलेला फटका चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफच्या पट्ट्यात दुसऱ्या धावेसाठी कॉल स्ट्राईक एंडला फेक केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सलामीसाठी मैदानात आलाय परंतु बघा काय रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाटते 50 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचे आणि अंतिम षटक 5 बॉलचा खेळ शिल्लक आपण पाहतोय. शेखर निकम मित्रमंडळ आयोजित अर्थात सन्माननीय आदरणीय शेखर निकम चषक 2025 क्वार्टर फायनलचा मॅच आहे. अत्यंत महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. सज्ज झालाय रोहित. पंचांचा इशारा बघा नोचा येतोय. थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती. 51 लॉस ऑफ 3 विकेट. उघड्या डोळे पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईकवर कोण आहे तर विकी ज्याने आतापर्यंत 2 षटकार मारलेत. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. इथून मात्र 65 धावा फलकावरती आल्या. 70 धावा फलकावरती आल्या तर नक्कीच एक चांगली लढत क्रीडास्थिकांना सायंकाळच्या सत्रात पाहायला मिळेल. परंतु इथून कशा प्रकारची गोलंदाजी होणार कारण पहिल्या चेंडूवरती बघा सिंगल तदनंतर नो. विकीच्या बॅटमधून निघालेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुंदर झेल टिपलाय. म्हणून तर सांगितलं होतं मित्रांनो उघड्या डोळे पहा नीट कारण हा ए फ्री हिट. कारण इथं मात्र नक्कीच 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. 53 53 धावा फलकावरती. काय सुंदर गुणलेखन आपण पाहतोय ओमकार खेडेकरच्या माध्यमातून. त्याच्या जोरावरती मी तुमच्यापर्यंत समालोचन करतोय. गुणलेखक म्हणजे मित्रांनो समालोचकाचा आरसा ज्यांच्याकडे बघून आम्ही समालोचन करतोय. ओमकार खेडेकर 53 धावा फलकावरती आहेत. त्रेपन्न धावा फलकावरती. इथं मात्र विकीच्या बॅटमधून निघालेला फटका आउट ऑफ द पार्क. गोइंग गोइंग अँड गॉन. येतो शेखर निकम चषक. बिग 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 षटकार. यस पहिल्या मॅचमध्ये 13 चेंडूमध्ये 31 धावा. दुसऱ्या मॅचमध्ये 13 चेंडूमध्ये 48 धावा. ह्याच मॅचमध्ये देखील 18 चेंडू 28 धावा. वॉट बॅटिंग. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा विकीच्या बॅटमधून निघालेला फटका. मान्यवरांना सलामी दिले या षटकाराने. वॉट अ बॅटिंग. आपलातून आउटस्टँडिंग ब्युटिफुल ब्युटिफुल षटकार. डीजे वॉट अ बॅट. ह्या मॅचमध्ये या षटकाराने जाऊन पोहोचलाय. नक्कीच 34 धावांवरती. वॉट अ बॅटिंग वॉट अ बॅटर. सुरुवातीला संत होता तदनंतर मात्र आता मात्र ज्या प्रकारचं आक्रमण केलंय. मी सांगितलं होतं विकी जर का शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला तर 70 धावा फलकावरती लागतील. 65 धावा ऑलरेडी आल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. सपड पाहिलं तर रोहित टू विकी. ओ इथे मात्र फटका फसलाय. नक्कीच नक्कीच एक रडारमधला बॉल होता परंतु थोडासा आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता मात्र होते. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंगमधील. धावसंख्या फलकावरती 3 गडी बाद 65. सातत्यपूर्ण बघा पालघर वाड्याशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे विकी आणि काय बॅटिंग केले. अप्रतिम बॅटिंग केल्याच्या संपूर्ण दिवसामध्ये. पहिल्या इनिंगमधील शेवटचा बॉल रईस सज्ज झाला. स्ट्राईकवर आपण पाहतो विकी. इथे मात्र पुन्हा 2 चेंडू डॉट आले तर रोहितने कमबॅक केलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांमध्ये धाव मी तुम्हाला सूचना करेन. जिंकण्यासाठी 66 धावांचं उद्दिष्ट असेल. आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 4 ते 5 मॅच असे झालेत. एका मॅचमध्ये 64 धावा करायचे होते टार्गेट. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 65 धावा. एक मॅच होती 66 धावा करायची होती. पुन्हा एकदा 66 धावांचं एक माइलस्टोन असेल धावांचा पाठलाग करताना. महत्त्वाचा मॅच आहे मित्रांनो कारण दोन्ही संघ जो जिंकेल तो सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करणारा स्पर्धेतील पहिला संघ. 66 धावांचं पाठलाग करताना काय घडते काय बिघडते कुठे जाऊ नका. नेक्स्ट आवाज असेल आपला यस समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. इथे मात्र नेक्स्ट एक रत्नागिरी जिल्ह्याचा आणखीन एक बुलंद आवाज
सिद्दीक मेमन or to हेलो चिक चिक। हाँ, इधर थोड़ा सा सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर अब देख रहे हैं क्वार्टर फाइनल का मैच। केदारनाथ करौते बनाम दूसरी तरफ मिश्का स्पोर्ट्स गुहागर, इनके बीच का ये मुकाबला। पहले पारी के अंदर 65 रन बने गए, 66 रनों का लक्ष्य के 11 के उससे से रन बनाने के 6 ओवर का मुकाबला गए। प्रारंभिक बैटर मैदान के अंदर जा रहे गए। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं श्री शेखर निगम मित्र मंडल और शेखर निगम युवा मंच, इनकी तरफ से रखा गया ये टूर्नामेंट 2025 की कहानी आपके सामने। पहला साल है शेखर सर चषक, आप देख रहे हो आमदार शेखर सर चषक 2025। पहला साल कमाल के, बेमिसाल है और शानदार है। और पहले दिन का ये क्वार्टर फाइनल का मुकाबला आपके सामने, आखिरी मुकाबला के पहला पड़ाव आपने देखा, दूसरे पड़ाव की तरफ जाएंगे। पहले पड़ाव में बल्लेबाज अच्छा काम किया बल्लेबाजों ने, क्या दूसरे पड़ाव के अंदर जवाब दिया जाएगा ये भी देखना बहुत जरूरी है। एक तरफ केदारनाथ खरौते की टीम के अंदर भिवंडी और वाड़ा तालुके के खिलाड़ी खेल रहे हैं, दूसरी तरफ गुहागर और रत्नागिरी जिले के और मुंबई के कई खिलाड़ी हैं। इनके बीच का जो बैटल है वो मुकाबला है। प्रारंभिक बैटर मैदान के अंदर समीर और प्रणव मैदान के अंदर पहुंच चुके हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल, माहौल देखिए अच्छा बना हुआ है। सभी का स्वागत है शाम के समय। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, आड़े बंदे का इस्तेमाल किया, मिस्टर स्ट्रोक ले लिया कैच। समीर सावंत बैक टू पवेलियन जाते हुए, खुशी का कोई ठिकाना नहीं है। पहली गेंद पर शिकार होता हुआ दापोली का टाइगर बैक टू पवेलियन।
देखिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आए, उसके बाद ऑन साइड पर खेलना चाहते थे, अक्रॉस द स्टंप जाकर खेलने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक और विकेट कीपर ने एक शानदार कैच पकड़ा। उसके बाद ये सेलिब्रेशन, खुशी का कोई ठिकाना नहीं है, खुशी है क्योंकि क्वार्टर फाइनल का मुकाबला गए, सेमीफाइनल में जाना गए, तो ये एक बार फिर एफर्ट देखने के लिए मिलेंगे। पहला विकेट दापुरी के एक स्टार का खिलाड़ी आउट होकर डकआउट की तरफ, नए बल्लेबाज मैदान के अंदर राज डोरलेकर, गुवाहागर के एक यंगस्टर में इस खिलाड़ी का नाम ऊपर गए, रैंकिंग में गए। आज चल जाते तो शाम बना सकते हैं, और आज की शाम किसके नाम? आमदार शेखर सर चषक 2025। ये अच्छा टूर्नामेंट है, सफल टूर्नामेंट। सन्माननीय आदरणीय यशस्वी उद्योजक सुनीलजी रेड्डी साहेब यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय आदरणीय सुनीलजी रेड्डी साहेब माताबाज आपल्यापर्यंत पोहोचतो, आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतो, और ये स्कैन के ऊपर रिवर्स करने की कोशिश अपील करते हुए नजर आए हैं। अंपायर का सिग्नल लेग बाय का था, राज डोरलेकर के लिए अपील की थी, करीबी मामला बन सकता था, बाल बाल बच्चे के स्कोर कार्ड अब जाकर टीम का टोटल 1 रन 1 विकेट के नुकसान पर बैटिंग करने वाली टीम मिश्का स्पोर्ट्स गुवाहागर। अच्छा मुकाबला है, शाम का समय है, दर्शक भी एक बार भी टक लगा कर देख रहे कि पैसा वसूल मैच होगा, इसमें कोई शक नहीं है। और क्वार्टर फाइनल का जो मुकाबला है वो इंटरेस्टिंग मुकाबला है। मिश्का स्पोर्ट्स 66 रनों का पीछा कर रहे हैं। अच्छा स्ट्रोक, शानदार स्ट्रोक है प्रणव के बल्ले से, डाउन द ग्राउंड, वन बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। बल्लेबाजी बल्लेबाज द्वारा शानदार स्ट्रोक मैदान के अंदर प्रणव द्वारा अपने पारी का स्टार्ट 1-24 के साथ किया। स्कोर कार्ड 5 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे नैनेश थोड़ा सा आवाज ठेवा प्लीज। बात तैयार, फील्डिंग देखिए, खिलाड़ी फ्लाइंग स्लीव, एक खिलाड़ी गेडी पॉइंट, एक स्टैक हैमर मिड ऑफ, ऑन साइड पर शॉट स्क्वेयरिंग, शॉट फाइंडिंग, ईश्वर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्क पर। अच्छा स्ट्रोक है, गेंद एक बार फिर डीप एक्स्ट्रा कवर की तरफ जा रही, ले लिया कैच, शानदार कैच, रनिंग कैच पकड़ा गया। मैदान के अंदर सेलिब्रेशन का मौका गया, गाने को भी समय मिलने वाला। दूसरा शिकार, बल्लेबाज प्रणव बैक टू पवेलियन। सराव करने करता लेदर और इन्होंने सुन लिया। मैच की तरफ जाएंगे, स्कोर कार्ड 5 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रारंभिक बैटर डकआउट के अंदर गए। मिश्का स्पोर्ट एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजिए। के अंदर बैटिंग करने के लिए स्ट्राइक रेट पर अक्षय, नॉन स्ट्राइक रेट पर राज डोरलेकर। विकेट 2 चले गए हैं। पहला विकेट समीर सावंत और उसके बाद प्रणव। समीर सावंत आउट फॉर डक, प्रणव ने 4 रन बनाए। ईश्वर की अगली गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद को हल्के हाथों के साथ इस गेंद को ऑन साइड की तरफ खेल दिया। शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी जब तक फीड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल करते हुए, और 1 रन के साथ स्कोर कार्ड अब जाकर 6 पर पहुंचा। जीतने के लिए 66 रन बनाने गए। प्रति ओवर 11 भी बनते तो यह मैच बन सकता है। धीमे बल्ले के साथ अब जाकर बल्लेबाज अक्षय कासार को आप देख रहे हो। स्कोर कार्ड 1 रन के साथ 6 रन 2 विकेट के नुकसान पर। पहला ओवर चल रहा है। निखिल बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। नपीतुली गेंदबाजी। क्वार्टर फाइनल का मुकाबला शेखर सर चषक 2025। ईश्वर के अगली गेंद और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। बल्ले का बाहरी किनारा, उसके बाद जाकर गेंद विकेट से टकराई। बल्लेबाज राज डोरलेकर तीसरा शिकार,
तीसरा विकेट। खुशी का कोई ठिकाना नहीं है, मैदान के अंदर सेलिब्रेशन होता हुआ गाने को समय मिलने वाला है। तीसरा झटका राज डोरलेकर, बैक टू पवेलियन। एंड फ्रॉम गुहागर आउट होकर डकआउट की तरफ 2 गेंदे के लिए और खाता भी नहीं खुला, आउट फॉर डक। डकआउट की तरफ चले गए। बहुत बड़ा झटका। इस ओवर के अंदर कहानी बहुत इंटरेस्टिंग रही है। 6 रन बने गए, उसके बाद 3 विकेट भी गिरे गए। ये बहुत अच्छी गेंदबाजी रही निखिल द्वारा। और निखिल भिवंडी और इस टीम के अंदर भिवंडी और वाड़ा तालुके के खिलाड़ी खेल रहे हैं, उनका प्रदर्शन कमाल का। ये सेलिब्रेशन का मौका। विकेट कीपर और गेंदबाज सेलिब्रेशन करते हुए नजर आए। स्कोर कार्ड 6 रन 3 विकेट के नुकसान पर 66 रनों का लक्ष्य रखा है, मगर गेंदबाजी बहुत कमाल के। मिश्का स्पोर्ट 66 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 3 विकेट गंवाए पहले ओवर में और 6 रन बने गए। नए बल्लेबाज मैदान के अंदर राज डोरलेकर की जगह लेकर बैटिंग करने के लिए अवधूत सकपाल। यतीश दूसरे ओवर के अंदर तैयार हो रहे। पावर प्ले के ऊपर चल रहा है जे लाइटीची या ठिकाणी लाईट जे चालू एक कांटे की टक्कर मैदान के अंदर। एक तरफ फील्डिंग करने वाली टीम केदारनाथ खरौते, दूसरी तरफ बैटिंग करने वाली टीम मिश्का स्पोर्ट गुहागर। यतीश अपने बॉलिंग मार पर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ज्यादा बाहर चली गए। क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा करे, अंपायर हमारी तरफ जुड़ते हुए वाइड बॉल। मिस्टर एक्स्ट्रा का इशारा। गेंदबाज अब जाकर क्रीज की गहराई का ज्यादा इस्तेमाल कर रहे, ज्यादा बाहर नहीं जाना है, ये बाहर की तरफ चले गए। अंपायर एक्सरसाइज करने का मौका मिला। वाइड बॉल, 7 रन बने गए। यतीश अपने बॉलिंग मार पर और गेंदबाज के सर के ऊपर से खेलना चाहते थे, करीबी मामला बन सकता था। अगर हाथों में चली जाती तो एक बार फिर और एक झटका मिल सकता था, और गेंदबाज ने भी एफर्ट लगाए थे। अच्छा मुकाबला मैदान के अंदर, एक कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही। 7 रन 3 विकेट के नुकसान पर फील्डिंग करने वाली टीम केदारनाथ खरौते की आप देख रहे हो, और स्कोर कार्ड 7 रनों पर रुका हुआ। 3 विकेट के नुकसान पर मिश्का स्पोर्ट्स। यतीश अपने बॉलिंग मार पर और शानदार क्या गेंदबाजी है। लाइन बिल्कुल अच्छी है, टप्पा बिल्कुल अच्छा है। ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, ब्यूटीफुल डिलीवरी। लुक एट दिस बॉलर। ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं है, और बल्लेबाज अक्षय कासार हवा में बल्ला घूमता हुआ गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्ताने में रन की कोई गुंजाइश नहीं है। कमाल की गेंदबाजी और रिवर्स खेलने की कोशिश। लाइन बिल्कुल अच्छी है, टप्पा बिल्कुल अच्छा है। इस ओवर के अंदर रन नहीं आ रहे हैं। स्कोर कार्ड 7 रन 3 विकेट के नुकसान पर। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, कांटे की टक्कर मैदान के अंदर, और बल्लेबाज अब जाकर स्ट्रगल कर रहे हैं। इनके बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रही है, रन नहीं बन रहे, दबाव इनके ऊपर बन रहा है। और जैसी जैसी गेंदें बिंदे आएंगे ना, बल्लेबाजों के ऊपर दबाव बनने वाला है, परेशानी बनने वाली है। परेशानी में आपने नहीं जाना है, सामने वाले के ऊपर परेशानी बनाना है। अब जाकर गेंदबाजों ने जो उलझन बनाई ना, उस उलझन को सुलझाने का काम होगा, ये देखना बहुत जरूरी। खड़े खड़े खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल। अंपायर के इशारा वाइड बॉल का, तब बाहर की तरफ गेंद गई। अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया। मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर कार्ड अब जाकर 8 पर पहुंच गया है। इस ओवर में सिर्फ और सिर्फ वाइड के रन आए, बल्ले से रन नहीं आ रहे हैं। बल्लेबाज पूरी तरीके से दबाव के अंदर गए। अब जाकर विकेट कीपर और अंपायर चर्चा कर रहे हैं, गेंदबाज भी चर्चा कर रहे हैं, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। चलिए सभी खिलाड़ी अपने जगह पर जाएंगे। घड़ी का कांटा एक बार फिर आगे बढ़ रहा है। स्कोर कार्ड 8 पर रुका हुआ है, तो चलिए अपने जगह पर जाएंगे। विकेट कीपर ज्यादा वक्त नहीं लेना है, वक्त बहुत कम है। वक्त की नजाकत को समझना है। जाने वाला वक्त, जाने वाला इंसान ये वापस नहीं आता है। स्ट्राइक रेट पर अक्षय कासर, नॉन स्ट्राइक रेट पर अवधूत सकपाल अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। पावर प्ले का ओवर चल रहा है, और पावर प्ले की अभी भी 3 गेंदें बची है। यतीश अपने बॉलिंग मार्ग पर ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ मिड ऑफ की तरफ खेलते हुए खिलाड़ी है। शानदार फील्डिंग, शानदार थ्रो। करीबी मामला बन सकता था। बाल बाल बच्चे तेजी के साथ दौड़ते हुए विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाई। 1 रन के साथ अब जाकर स्कोर कार्ड 9 रन 3 विकेट के नुकसान पर। फिलहाल 3 विकेट गिरने के बाद बैटिंग करने वाली टीम पूरी तरीके से दबाव में है। विकेट गिर गए, शुरुआत के जो बल्लेबाज थे वो डकआउट के अंदर आ गए हैं, और दबाव इनके ऊपर बना हुआ है।
ओवर की बात की, जो दूसरा ओवर चल रहा है, पावर प्ले की 2 गेंदें बची है, ओवर द विकेट। अच्छा स्ट्रोक है, मिड ऑफ पर खिलाड़ी ले लिया कैच, डायरे के अंदर खिलाड़ी थे, पीछे चले गए। अवधूत सकपाल बैक टू पवेलियन जाते हुए शानदार कैच होता हुआ, चौथा झटका लगा है, तालियां बज रही है, सीटियां बज रही है, गाने को भी समय मिलने वाला है, सेलिब्रेशन का मौका। एक बार फिर आगे की तरफ गेंद थी, उस गेंद को खेलना चाहते मिड ऑफ के खिलाड़ी पीछे की तरफ चले गए और एक अच्छा कैच, शानदार कैच, विकेट गिरता हुआ, चौथा विकेट गिरा। 4 विकेट के नुकसान पर 9 रन बने। नए बैटर मैदान के अंदर बैटिंग करने के लिए अब जाकर जयेश को आप देख रहे हो। जयेश नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए आए हैं और अच्छा मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। ऑन साइड पर फील्डिंग भी फील्ड आप देख रहे हो। और एक बार फिर देखिए दायरे के अंदर जो खिलाड़ी है वो बहुत अच्छी फील्डिंग की जगह, थर्ड मैन पॉइंट, एक खिलाड़ी एक बार फिर एक स्टक है वो मिडऑफ पर, एक खिलाड़ी है इस ओवर की अगली गेंद, ओवर द विकेट, बैकफुट पर चले गए, बहुत अच्छा स्ट्रोक मिडऑफ के सर के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से खेलते हुए जयेश मैदान के अंदर आए और एक चौबा लगाया, शानदार चौबा, 4 रन। पर खिलाड़ी थे उनके सर के ऊपर से इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश और शानदार स्ट्रोक, जयेश मैदान के अंदर आए और इन्होंने एक चौबा लगाया। 24 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 53 रनों की जरूरत है इस मुकाबले के अंदर। और टीम मीटिंग ज्यादा नहीं लेनी है, खर्चा एक बार फिर कम हुआ के, ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए। अंपायर चलिए वार्निंग देनी है, डीजे शुक्रिया। चलिए ज्यादा चर्चा नहीं करनी है, केदारनाथ खरवदे पेनलाइज किया जाएगा। जितनी ज्यादा चर्चा करोगे उतना ज्यादा खर्चा होगा। शाम का समय है, शाम की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, इतनी ज्यादा भी चर्चा नहीं करनी है, खर्चा ज्यादा हो जाए। 24 गेंदों का खेल मुकाबले में बचा हुआ है। अब जाकर आपको जीतने के लिए इस मैच के अंदर, इस मैच में अब जाकर 24 गेंदों का खेल शेष है, 53 रनों की जरूरत है। अक्षय कासर को आप देख रहे हो स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर जयेश को आप देख रहे हो। जयेश ने अपना खाता चौबे के साथ खोला। फील्डिंग देखिए, ऑन साइड पर 4 खिलाड़ी के तैनात है, ऑफ साइड पर कुल मिलाकर 5 खिलाड़ी के तैनात है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर है, कांटे की टक्कर मैदान के अंदर। इस ओवर की अगली गेंद और जड़ में गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, अच्छी तरीके से इस गेंद को खेलते हुए कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया, गेंद को ढकेल दिया लॉन्ग ऑफ की तरफ। जब तक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के फील्ड करे, थ्रो करे, 1 रन मुकम्मल होता हुआ। तीसरे ओवर के अंदर अब जाकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल को आप देख रहे हो। निखिल अपने ओर से दूसरा, टीम की ओर से तीसरा ओवर निकला है। निखिल ने पहले ओवर के अंदर 6 रन दिए थे, 3 सफलता इनके नाम पर गए और निखिल ने 3 शिकार किए थे। निखिल आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। स्कोर कार्ड 14 पर पहुंचा और अभी भी इस मैच में जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। 23 गेंदें यहां से बची है, 52 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार और शानदार टप्पा खाने के बाद गेंद उछाल नहीं ले रही है, टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है, तालियां बज रही है, गेंद विकेट कीपर के हाथों में जाती हुई बिंदी गेंद का इशारा होता हुआ डॉट बॉल है। अच्छी गेंदबाज है, लाइन बिल्कुल अच्छी है। निखिल इस टूर्नामेंट के अंदर प्रभावित करने वाले गेंदबाज है और अच्छी गेंदबाजी रहे। सटीक लाइन है, लाइन तो लेन के साथ अच्छी गेंदबाज है। ऑफ स्टंप के बाहर चौथे 5वें स्टंप पर गेंदबाज है। 22 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए इस मैच के अंदर 52 रनों की जरूरत है। फासले अब जाकर बढ़ रहे हैं और इस मैच के अंदर अगर बात की जाए तो दबाव बना हुआ है बल्लेबाजों पर। गेंदों रनों के बीच का जो फासला है ना, वो बहुत बड़ा फासला है और हार और जीत के बीच में जो एक बार फिर अंतर है ना, वो बहुत महत्वपूर्ण अंतर रहेगा। मैच अच्छा है, केदारनाथ खरौते की टीम मैदान के अंदर फील्डिंग करे, जो जीतेगा वो सेमीफाइनल के अंदर जाएगा। इसके लिए ये मुकाबला चल रहा है, क्वार्टर फाइनल का मैच
बैटिंग करने के लिए स्ट्राइकर एंड पर जयेश, नॉन स्ट्राइकर एंड पर अक्षय कासार। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निखिल तैयार अपने बॉलिंग मार्क पर। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से ऑन साइड पर फील्डिंग देखे 4 खिलाड़ी ऑन साइड पर दौड़ना शुरू किया और शानदार ये भी गेंदबिंदी आई ऑन साइड पर खेलने की कोशिश। इनका ट्रिगर मूवमेंट, इनका टेलीग्राम ऑन साइड पर है। गेंदबाज ने बल्लेबाज को पढ़ने का काम किया गया, इसीलिए कहा जाता है अच्छे लोग, अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती है। अच्छे लोगों को समझने की जरूरत है, अच्छी किताबों को पढ़ने की जरूरत है और अच्छे गेंदबाज के खिलाफ आपको खेलना है, इनको रीड करने की जरूरत है। ये गेंद देखिए, बिल्कुल शानदार गेंद है। चौथे 5वें स्टेप पर गेंदबाजी ईश्वर की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठाया। ये भी गेंदबिंदी आते हुए दबाव बढ़ रहा है। लगातार 2 गेंदे जयेश ने बिंदे गवाई, दबाव इनके ऊपर बढ़ रहा है, परेशानी इनके ऊपर बढ़ रही है। परेशानी के समय, दबाव के समय, संघर्ष के समय कुछ लोग निखर जाते हैं, कुछ लोग बिखर जाते हैं। निखरने वाले को दुनिया सलाम करती है, बिखरने वाले को दुनिया नाम रखती है। नाम बनाने का समय है। ईश्वर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, ऑन साइड पर खेलते हुए गैप में खेला, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। टाइमिंग अच्छा था, इस गेंद के ऊपर स्ट्रगल कर रहे थे बल्लेबाज, अब जाकर चौबा दबा। देखिए ऑन साइड की तरफ खेलते हुए पिछला पैर डाउन चला गया और गैप के अंदर खेला, कोई खिलाड़ी नहीं थे। गेंद 1 बाउंस गिरते हुए बाउंड्री के बाहर। अंपायर गोटा भोसले करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्क पर निखिल। इस ओवर के अंदर ज्यादा रन नहीं दिए, 5 गेंदों में केवल 5 रन देने का काम किया। स्कोर कार्ड 18 रन 4 विकेट के नुकसान पर। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, पैरों को लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई, अंपायर के पास अपील करते हुए नजर आए। 5 रन का ओवर समाप्त हुआ। क्या शानदार गेंदबाजी रही। गेंदबाज निखिल द्वारा आपने देखा 2 ओवर इस टूर्नामेंट के अंदर, इस मैच के अंदर किए और मुकाबले में जान डाली है। निखिल ने किए हैं 3 शिकार, इनकी मेहनत नहीं जाएगी बेकार। 18 गेंदों का खेल बचा हुआ है। आपके स्क्रीन के ऊपर देखिए 48 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा गए, चीर कर रास्ता बनाना गए। सामने खाई है, आपको छलांग लगानी है। सामने पहाड़ है, इसको चीर कर रास्ता बनाना होगा। 18 गेंदों का खेल बचा हुआ, 48 रनों की जरूरत है आपको इस मैच के अंदर। कुल मिलाकर 66 रन बनाने के, 3 ओवर के अंदर 18 ही रन बने हैं, 4 विकेट के नुकसान पर। मिश्का स्पोर्ट ग्वागर 18 गेंदे 48 रन, 18 चिंडो 48 दबा। गेंदबाजी करने के लिए चौथे ओवर के अंदर यतीश, अच्छी गेंद मिस्टा मिस्टो के हवा में गए, तारामंडल में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया कैच। अक्षय कासार बैक टू पवेलियन जाते हुए 5वां झटका, 5वीं उम्मीद टूटी हुई, विकेट नंबर 5वां डाउन दबा। गाने को समय मिलने वाला है, 5 विकेट के नुकसान पर 18 रन। काफी निराश किया इस मैच के अंदर, इनसे उम्मीदें थी और इनका बल्ला नहीं बोला और बैक टू पवेलियन चले गए। 7 गेंदों का सामना किया, 3 रन बनाए और डकआउट की तरफ आए हैं। न्यू बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए रोहित 7वें नंबर पर आए हैं। 5 विकेट चले गए, 5 विकेट के नुकसान पर 18 रन, 17 गेंदे 48 की जरूरत है। आने के साथ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, गेंद और बल्ले का ताल्लुक नहीं है, टालियां बज रही है। केदारनाथ खरौते के डकआउट में मैं देख रहा हूँ टालियों की गूंज मुझे सुनाई दे रही है। अच्छी गेंदबाजी है, क्या कमाल की गेंदबाजी। पहले रन बनाए, 65-66 रनों का लक्ष्य रखा, उसके बाद कमाल की गेंदबाजी निखिल और यतीश द्वारा। यतीश गेंदबाजी करे अपने ओर से, दूसरा टीम कर से चौथा ओवर लेकर इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है, अंपायर के पास अपील कर रहे, पैरों को लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई और अंपायर हमारी तरफ जुड़ रहे, लेग बाय का इशारा होगा। और बल्लेबाज दबाव के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं, पूरी तरीके से प्रेशर में गए। प्रेशर रिलीज करने के लिए अब जाकर इनके पास गेंदे भी कम है, बड़े स्ट्रोक खेलने होंगे तब जाकर ये प्रेशर रिलीज हो सकता है और दबाव इनके ऊपर बना हुआ है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। ईश्वर की अगली गेंद जड़ में गेंद है, बहुत अच्छी गेंदबाजी, तालियां बज रही है, सीटियां बज रही है, क्या कमाल की गेंदबाजी।
गेंदबाज को पता है हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते। ऐसा आलम है दोस्तों, यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते। और सटीक लाइन के साथ लेंथ और लाइन के साथ गेंदबाजी, जड़ में गेंदबाजी, मौका नहीं है हाथ खोलने का। इस ओवर के अंदर क्या कमाल की गेंदबाजी, कुल मिलाकर इन्होंने 4 गेंदें की है और अभी तक एक ही रन आया है। अच्छी गेंद पैरों की तरफ, गेंद ऑन साइड की तरफ, गेंद में स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, टप्पा खाने के बाद इनके सर के ऊपर थे, गेंद बॉल के बाद 4 रन। जयेश के बल्ले से ये चौवा तबा, पैरों की तरफ गेंद थी, उस गेंद को ऑन साइड की तरफ खेल दिया, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी थे, टप्पा खाने के बाद 1 बाउंस गिरती हुई बाउंड्री के बाहर। स्कोर कार्ड 23 पर पहुंच गया है और मैच में फासला ज्यादा बढ़ गया है। अब जाकर इस मैच को जीतने के लिए 43 रन अभी भी चाहिए ओवर द विकेट। और ये गेंद अंपायर का सिग्नल हम देखने वाले, ये गेंद जाकर एक बार फिर अंपायर का इशारा, 22 का दबा, 22 का इशारा। स्कोर की अगर बात की जाए तो अंपायर का सिग्नल 22 का हुआ तो 1 रन के साथ स्कोर कार्ड बढ़ेगा। स्कोर कार्ड 24 रन बनेंगे। जीतने के लिए कुल मिलाकर आपको 66 रन बनाने हैं। ओवर नंबर 4 मैदान के अंदर समाप्त हुआ, 4 ओवर का खेल समाप्त है। स्कोर कार्ड 24 रन। जीतने के लिए इस मैच के अंदर 12 गेंदें बची है और 42 रनों की जरूरत है। 12 चेंडू 42 धाबा, 12 चेंडूचा शिल्लक आहे, 42 धाबांची गरज बॅटिंग करणारा संघ मिश्का स्पोर्ट्स ग्वागर संघाला या मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे। 12 चेंडू तुमच्याकडे आहेत, 42 धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील। आणि गोलंदाजी करणारा संघ केदारनाथ खरवते संघाने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे। पहिल्या षटक निखिल नातला, त्या षटकामध्ये फक्त 6 धाबा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये यतीशनं 7 धाबा दिल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा निखिल आला आणि त्याला 5 धाबा, आणि चौथ्या षटकामध्ये यतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याला 6 धाबा दिलेत। अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केलाय बॅटिंग करणारा संघ एकूण 24 धाबांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 5 फलंदाज बाद झाले, 24 धाबा झाले, 66 धाबांचा पाठलाग, 12 बॉल 42 धाबांची गरज आहे। प्रज्वल गोलंदाजी मार्कवरती, वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं 5वं षटक घेऊन प्रज्वल गोलंदाजी मार्कवरती आला। पहिलाच बॉल मोठा फटका घ्यायचा, बॅटची लिडिंग एज घेतली, मागे चेंडू गेलाय परंतु झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूचा, झेल घेऊ शकले नाही आहेत। एक सिंगल पूर्ण केली आहे आणि एक सिंगलला धावफलक वाढणार आहे। संघाची स्थिती 25 धाबांवरती, 11 बॉलचा केस शिल्लक आहे, 41 धाबा बनवायच्या आहेत। क्वार्टर फायनलचा मॅच, 11 बॉल 41 धाबा, या मॅचमध्ये विजय मिळवायचा आहे। प्रज्वल जो 5वं षटक घेऊन आलाय, पहिला बॉल अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, दुसरा बॉल, हा बॉल चांगला आहे, मोठा फटका खेळायचा आहे, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतलाय, झेल पकडलाय, झेल फलंदाज रोहितचा संपलाय खेळ। धक्का क्रमांक या मॅच मध्ये 6वा धक्का, 6वा ब्रेक थ्रू, गाण्याला संधी मिळणार आहे, फलंदाज बाद। मैदानामध्ये रितेश बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय। 6 गडी बाद झालेत। 8व्या क्रमांकावरती रितेशला तुम्ही बघताय। मिश्का स्पोर्ट ग्वागर या संघाच्या माध्यमातून 10 बॉल शिल्लक आहेत, विजय मिळवायचा 41 धाबा, 10 बॉलमध्ये 41 धाबा बनवावे लागतील। तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघताय बॅटिंग करण्याकरता 8व्या क्रमांकावरती रितेश हा दाखल झालाय। स्कोरबोर्डवरती 25 धाबा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आता 10 बॉल शिल्लक आहेत। प्रज्वल खूप चांगली गोलंदाजी करतोय, पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली आहे। आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ केदारनाथ खरवते आहे, त्या संघामध्ये भिवंडीतले आणि त्याचबरोबर वाडा तालुक्यातले अनेक खेळाडू खेळत आहेत, त्यांचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल वैयक्तिक पहिला आणि संघाकडे 5वं षटक हाताळतोय। 5वं षटकचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। 10 बॉलचा खेळ शिल्लक 41 धाबांची गरज आहे। पहिला बॉल मोठा फटका खेळायचा आहे, क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत, यावेळी मात्र झेल पकडला जाईल का, हाताला लागल्यानंतर चेंडू निसटलाय। पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी निश्चित बाउन्स झाला हातामधला चेंडू आणि सरळ जमिनीवरती गेला।
झेल सुटला हातात ना, निराश आहे. झेल घेण्याचा प्रयत्न अप्रतिम केला होता. स्वतःच्या रनिंगमध्ये या ठिकाणी धावत गेले होते. लॉंग ऑफचे खेळाडू होते. खूप छान पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी राहिला. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 40 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा आहे. विस्फोटक फलंदाजी मैदानामध्ये अजूनही मॅच सोडायला तयार नाही आहेत. बॅट्समॅन आपण बघतो काय बॅटिंग करतायत. जयेशच्या बॅटमधनं एक उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा हा फटका, षटकार. काय फटका खेळलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. ऑन साईडला खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. जयेश मॅच सोडायला तयार नाही आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघितलाय. मोठा फटका खेळला, आकाशाला गवसणी घातली आहे. हा देखील मोठा फटका खेळायचा होता. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय आणि निश्चित यावेळी मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क सरळरित्या झाला नाहीये. ब्लॉकॉलमध्ये चेंडू फेकलाय. अर्थातच गोलंदाजचा विचार केला तर प्रज्वल एक षटकार आल्यानंतर काय चेंडू फेकलाय त्यानं दाखवून दिलाय. मी या केदारनाथ खरवते संघामध्ये का दाखल झालोय. आमदार शेखर सर चषक 2025 मध्ये पहिल्या पर्वामध्ये पवन तलावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आम्ही भिवंडीवरनं का आलोय, वाडा तालुक्यामधनं का आलोय याचं स्पष्ट उदाहरण या मॅचमध्ये देत आहेत. चेंडू शिल्लक आहे 7, विजय करते 33 धावांची गरज. हा बॉल चांगला आहे, ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक, 33 धावांची गरज अजून या मॅचमध्ये आहे. परंतु जयेश काही नवीन करेल का या मॅचमध्ये, सर्वांची नजरा अजूनही मैदानामध्ये आहेत. 6 बॉल शिल्लक, 33 धावांची गरज. मिश्का स्पोर्ट्स गुहागर संघाला विजय मिळवायचा तर एक ब्रेकमध्ये गाणं घेऊया, गाण्यानंतर मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. 6 बॉल 33 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 6वं षटक घेऊन केदारनाथ खरवते संघाच्या माध्यमातून आकाश 6 बॉलचा केस शिल्लक आहे. 33 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. तुमच्या स्क्रीनवरती दाखवलं जातं या ठिकाणी आकाशला, आणि आकाश शेवटचं षटक घेऊन आलाय. या मॅचमध्ये टर्न येईल का. बरेच वेळा आपण मॅचला कलेक्ट मी देणारा फटके बघितलेत, परंतु या मॅचमध्ये टर्न होईल का. एका बाजूला जयेश प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानामध्ये रितेश आलाय, त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा असतील. 6 बॉल आहेत, 33 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. धावफलकावरती धावा आहेत ते 5 षटकानंतर 33, 66 धावांचा पाठलाग. 6 बॉल 23 धावा. ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटच्या डोक्यावरनं पाठवून दिलाय. मॅच सोडायला अजूनही तयार नाही आहे. रितेशनं म्हटलंय मी देखील बाहेरनं आलोय आणि पवन तलावचं मैदान मला गाजवायचं आहे. आमदार शेखर चषक 2025 ची कहाणी मी लिहिणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. $5,000 पारितोषिक मुबीनभाई खोत यांच्या माध्यमातून. 5 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा आकाशाच्या दिशेने खेळलाय, ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू या ठिकाणी आतमध्ये थांबवलाय. झेल सोडला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांच्या हाताला लागल्या तर झेल सोडला गेलाय. चेंडू आतमध्ये थांबलाय. एकच धाव मिळणार आहे. 4 बॉलचा काही शिल्लक आहे. 26 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 4 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आकाशाला आहे आणि आकाशाला आकाश दाखवण्याचं कार्य जयेश करत होते, परंतु या बॉलला थोडंसं या ठिकाणी निश्चित उंची जास्त दिली, लांबी गाठू शकले नाही आहेत. चेंडू आतमध्ये आला आणि निश्चित क्षेत्ररक्षकानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झेल सोडलाय, परंतु एक सिंगल झाली आहे. 4 बॉलचा केस शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. प्रेक्षक वर्ग टक लावून बघतायत. रत्नागिरी जिल्ह्यातली मानाची स्पर्धा आहे. चिपळूण तालुका आणि चिपळूण तालुक्यामध्ये श्री शेखर निकम मित्रमंडळ आणि शेखर निकम युवा मंच यांच्या वतीने आयोजित केलेला आमदार शेखर सर चषक 2025. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 3 बॉलचा केस शिल्लक. मॅच विजय करायचा आहे तर आता मात्र एकूण 26 धावा बनवायचे आहेत. जवळपास बॅटिंग करणाऱ्या संघाच्या हातात मॅच सुटताना दिसतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ कुठेतरी कमबॅक केलाय. खूप चांगला मॅच, क्वार्टर फायनलचा मॅच. केदारनाथ खरवते आणि मिश्का स्पोर्ट्स. चेंडू चांगला आडव्या बॅटनं खेळला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. वायदेश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव घेतली जाईल आणि निश्चित स्ट्राईक पुन्हा एकदा जयेशला मिळणार आहे. 2 बॉलचा केस शिल्लक. 25 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 2 चेंडू 25 धावा.
मोठ्या फरकानं मोठ्या धावांना केदारनाथ खरवते संघ क्वार्टर फायनलच्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत. सेमीफायनलमध्ये जाण्याकरता प्रवेश करण्याकरता आता फक्त आणि फक्त 2 बॉल शिल्लक आहेत. आमदार शेखर सर चषक 2025च्या सेमीफायनलमध्ये पहिला संघ दाखल होण्याकरता आणि प्रवेश करण्याकरता सज्ज झालाय. 2 बॉल 25 धावा. हा बॉल चांगला आहे, स्लॉट मधला चेंडू आहे, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. जयेश उशीर आलेत, मॅच मध्ये रंग आणतायत, काय फटकेबाजी केली जाते. मला उशिरा पाठवलाय याचं स्पष्ट उदाहरण स्वतःच्या कर्णधाराला आणि संघ मालकाला देत आहेत. चेंडू सीमा बार, षटकार. 19 धाबांची गरज अजूनही आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 19 धाबा तुम्हाला बनवायच्या. धाव फलकावरती धाव आहेत ते एकूण 47. बॅकफुटवर गेले, खूप छान पद्धतीने चेंडूला खेळलाय, समोरच्या दिशेने खेळत आहेत. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चौकार. क्षेत्ररक्षण करणारा संघ या स्पर्धेमध्ये केदारनाथ खरवते सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आमदार शेखर सर चषक 2025 मध्ये सेमीफायनल मध्ये पहिला संघ दाखल होतोय. केदारनाथ खरवते, कॉंग्रॅच्युलेशन गाण्याने त्यांचं स्वागत करणार आहोत. झालेल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. या ठिकाणी नो डाऊट ज्यानं अप्रतिम कामगिरी केली, खूप चांगला खेळलाय आणि या मॅचमध्ये रंग आणलाय, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या बाजूने जातोय. एक जबरदस्त खेळाडू, एक चांगला खेळाडू आहे ज्यानं या मॅचमध्ये रंग आणला. मध्ये आपण 2 पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल.